या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार जो असतो, पुष्कळ जणांचा गैरसमज आहे की फक्त श्रावण सोमवारी अभिषेक केल्यावरच आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं, पण असं नाहीये. हा संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. कुठल्याही दिवशी, कुठल्याही काळामध्ये, कुठल्याही प्रहरामध्ये तुम्ही महादेवांची पूजा करा, त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काय करायचंय, कुठल्याही आपल्याला ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी महादेवांना आपल्याला बिल्व अर्पण करायचंय, बिल्वार्पण आपल्याला करायचंय. बेलाचं पान आपल्याला महादेवांना व्हायचंय. कारण बेलाचं पान वाहिल्याने त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. एक जरी पान आपण वाहिलं तर 3 जन्मांचं पाप, त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. पाप संहार करण्याची शक्ती ही महादेवांमध्ये आहे. म्हणून एक जरी पान आपण श्रद्धेने, भक्तीने वाहिलं तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आणि महादेवांना जलाभिषेक, कारण जलधाराम शिवप्रिय. महादेव म्हणजे काय तर अणुतत्व आहे, गरम तत्व आहे. म्हणून त्यांना संतत जलधारा महादेवांना प्रिय आहे. म्हणून रुद्राच्या माध्यमातनं रुद्राभिषेक, शिवमहिम्नाच्या माध्यमातनं, रुद्रसूक्त आहेत त्यांच्या माध्यमातनं, विशिष्ट वैदिक गुरुजींना बोलावून यथासांग आणि विधिवत आपण महादेवांना अभिषेक पूजा आपण या श्रावण महिन्यामध्ये करू शकता, की जेणेकरून महादेवांची अखंड अनुकंपा आणि अखंड कृपा आपल्यावर राहील.